जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड स्वागत करतो आपले नो भरती यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मला सांगा बरं, बॉर्डर 2 कोणी कोणी पाहिला? बॉर्डर 2 हा मूवी कोणी कोणी पाहिला? मला कमेंट करून सांगा, मी प्रत्येकाचं कमेंट वाचन। तर मला सांगा, बॉर्डर 2 मध्ये जो सनी देओलचा डायलॉग आहे, ते एक डायलॉग मला लय आवडलेला आहे। कोणता माहिती का? कि 27 साल पहले एक फौजी ने वादा किया था कि वापस आएगा, अपने हिंदुस्तान की मिट्टी को सलाम ठोकने, अपने वायदे को पूरा करने के लिए आ रहा है वो फिर से। तर हा डायलॉग कोणाकोणाला आवडला मला कमेंट करून सेंड करा मित्रांनो। तर मित्रांनो, आता तुम्हाला वाटलं असेल की बॉर्डर 2 हा चित्रपट पाहून मला पण इंडियन आर्मीमध्ये भरती होऊन या देशाची सेवा करायची आहे मित्रांनो। कोणाकोणाला वाटतं मला इंडियन आर्मीमध्ये भरती होऊन या देशाची सेवा करायची आहे, त्यांनी पण मला कमेंट करून सांगा मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ मी जो बनवत आहे हे कशाबद्दल बनवत आहे तुम्हाला माहिती झालं असेल मित्रांनो। तर हा व्हिडिओ मी इंडियन आर्मीसाठी अग्निवीर भरती याबद्दल मी बनवत आहे। या भरतीची एक नवीन अपडेट आली आहे मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीमध्ये भरती होऊन आपल्या देशाची सेवा करायची आहे, बॉर्डरवर जाऊन देशाची सेवा करायची आहे, त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो। तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे इंडियन आर्मी अग्निवीर भरती, तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे तर त्यांच्यासाठी वयमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे शिक्षण किती लागणार आहे। शिक्षण फक्त 8वी पास लागणार। लगेच सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, शिक्षण फक्त 8वी पास। तर जे विद्यार्थी 8वी पास आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी आहे। त्यांची मनापासून इच्छा होती मला इंडियन आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे, पण शिक्षणाच्या अभावी ते भरती करू शकले नाही, कारण 10वीच्या पुढे भरती इंडियन आर्मीसाठी शिक्षण लागतं। पण एक नवीन अपडेट आली मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे तर शिक्षण फक्त 8वी पास आहे। तर जे विद्यार्थींचं शिक्षण 8वी पास झालेलं आहे त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची संधी निर्माण झालेली आहे मित्रांनो। आता जे विद्यार्थी 8वी पास आहे त्यांना इंडियन आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे, तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, त्याचप्रमाणे हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे इंडियन आर्मीचा, तर इंडियन आर्मीची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख किती आहे ही पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, खरोखर ज्यांना इंडियन आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये करून सांगा येस ऑर नो। आणि आपलं हे जे चॅनल आहे न्यू भरती 2.9 हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त लोकांना, तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना जे जे नवीन भरतीचे अपडेट मिळतील त्यांना नोटिफिकेशन मिळतील आणि त्या विद्यार्थ्यांना शासकीय, निमशासकीय, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट या नोकऱ्यामध्ये भरती त्यांना मिळू शकते मित्रांनो, त्यांना चान्स मिळू शकतो मित्रांनो। तर अशा पद्धतीत तुम्हाला पूर्णपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे इंडियन आर्मीविषयी। तर इंडियन आर्मी बॉर्डरवर राहून देशाची सेवा करतात। जेव्हा ते जवान बॉर्डरवर देशाची सेवा करतात तेव्हा आपण घरी बसून खातो, तर त्यांनी जर सेवा केली नसती बॉर्डरवरती तर अनेक अतिरेकी घुसले असते आणि देशाचं नुकसान केलं असतं मित्रांनो। तर इंडियन आर्मी, आय लव्ह माय इंडियन आर्मी। इंडियन आर्मीची मी एकदम रिस्पेक्ट करतो, कारण इंडियन आर्मी म्हणजे एकदम जबरदस्त आर्मी आहे। तर तुम्ही
हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि ज्यांना भरती व्हायचं आहे इंडियन आर्मीमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करा. तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. तर व्हिडिओला स्किप न करता हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. पण त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना PDF जाहिरात वाचायची असेल या भरतीची तर PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल घरी बसून तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून आपली नोकरी करू शकता मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण माहिती मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला पूर्णपणे पहा मित्रांनो. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे. तर इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2026 25,000 अग्निवीर पदांसाठी अधिसूचना जारी. शिक्षण 8वी उत्तीर्ण देखील अर्ज करू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, इंडियन आर्मी भरती 2026 जागा पहा किती 25,000 जागा आहे आणि शिक्षण पहा 8वी उत्तीर्ण पण अर्ज करू शकता मित्रांनो. तर या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे पहा मित्रांनो. तर या ठिकाणी पहा इंडियन आर्मी अग्निवीर रिक्रुटमेंट 2026 भरती पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2026 डिटेल संघटना पहा या ठिकाणी. संघटना इंडियन आर्मी भरतीचे नाव अग्निवीर रिक्रुटमेंट. रिक्त वॅकेन्सी पहा 25,000 जागा आहे. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 13 फेब्रुवारी आहे. ऑनलाईन अंतिम अर्ज करण्याची तारीख 1 एप्रिल आहे. तर 1 एप्रिलपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि अर्ज पद्धत पहा, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शुल्क पहा 250 रुपये आहे. योग्यता पहा पुढे सविस्तर माहिती दिली मित्रांनो. शैक्षणिक पात्रता वगैरे तुम्हाला काय लागणार आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF जाहिरातची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही योग्यता पात्रता पाहू शकता मित्रांनो. तर चयन प्रक्रिया पहा CBT ऑनलाईन टेस्ट राहणार आहे, फिजिकल राहणार तुमची आणि मेडिकल राहणार आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे रिक्त पदाचा प्रकार इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2026 पोस्ट टाईप पहा या ठिकाणी. पदाचे प्रकार पहा या ठिकाणी. अग्निवीर जनरल ड्युटी म्हणजे JD सर्वसाधारण कर्तव्य सैनिक. अग्निवीर टेक्निकल तांत्रिक क्षेत्रातील सैनिक. अग्निवीर क्लार्क स्टोअर कीपर लिपिक स्टोअर कीपर तांत्रिक. अग्निवीर ट्रेड्समन ऑल आर्म्स म्हणजे ट्रेड्समनमध्ये 10वी 8वी पास पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा सोल्जर फार्मा या ठिकाणी सोल्जर फार्मा क्षेत्रातील सैनिक पाहिजे. सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट तर तांत्रिक नर्सिंग सहाय्यक. वुमन मिलिटरी पोलीस तर महिला सैनिक पोलीस पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पोस्ट भरण्यात येणार आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे या ठिकाणी शारीरिक पात्रता सांगलेली मित्रांनो. तर या ठिकाणी पहा पद क्रमांक 1 अग्निवीर जनरल ड्युटीसाठी JD साठी 168 सेंटीमीटर उंची पाहिजे. वजन 77 छाती 77 पाहिजे आणि फुगून 82 पाहिजे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अग्निवीर टेक्निकल 167 सेंटीमीटर हाईट पाहिजे. छाती या ठिकाणी 76 आणि 81 पाहिजे मित्रांनो. तर अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकल यासाठी 162 उंची पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला ट्रेड पहा या ठिकाणी आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाची प्रमाणात पाहिजे. छाती 77 पाहिजे नॉर्मल आणि फुगून 82 पाहिजे. त्याचप्रमाणे अग्निवीर ट्रेड्समन 10वी उत्तीर्ण उंची 168 पाहिजे आणि छाती 76 तर 81 पाहिजे मित्रांनो. आणि अग्निवीर ट्रेड्समन 8वी उत्तीर्ण यामध्ये तुमची उंची 168 पाहिजे मित्रांनो आणि छाती पहा या ठिकाणी नॉर्मल 76 आणि फुगून 81 पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे तुमची फिजिकल पाहिजे. याप्रमाणे पहा त्याचप्रमाणे अग्निवीर भरती 2026 मेळाव्याचे ठिकाण पहा या ठिकाणी. ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये जायचं या ठिकाणी
ROHQ म्हणजे हेडक्वार्टर पुणे, ठिकाण पहा राजेंद्र सिन्हाज रोड नियर न्यू पुणा क्लब पुणे 411001 महाराष्ट्र. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला, या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. त्याचप्रमाणे ARO औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहा औरंगाबाद आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर T39 SC लाईन्स औरंगाबाद या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता मित्रांनो औरंगाबादसाठी. आणि या ठिकाणी पहा तिसरं कोल्हापूरमध्ये मिलिटरी स्टेशन टेक्निकल तेंबाली हिल युनिव्हर्सिटी रोड कॉन्टॅक्ट, या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला कॉन्टॅक्ट करू शकता. तर या ठिकाणी पण नागपूरमध्ये ऑपोजिट नागपूर रेल्वे स्टेशन कॉन्टॅक्ट, या ठिकाणी पहा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये नियर अफगाण चर्च ग्लोबा मिलिटरी स्टेशन ग्लोबा मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तर अशा प्रकारे 5 ठिकाणी नोकरी हे भरती आहे मित्रांनो. तुम्हाला ॲड्रेस पण सांगितलेला आहे. तर शैक्षणिक पात्रता पहा या ठिकाणी अग्निवीर भरती 2026 मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांची पात्रता पदानुसार अशी आहे: 8वी पास, 10वी पास किंवा 12वी पास. किती? 8वी पास, 10वी पास आणि 12वी पास पदानुसार संबंधित श्रेणीमध्ये आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा याशिवाय इतर टेक्निकल एज्युकेशनल क्वालिफिकेशन पदानुसार लागू होऊ शकते मित्रांनो. म्हणजे तुमचं टेक्निकल जो काय एज्युकेशन झालं ते पण चालणार आहे या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे पहा तुमचा जन्म पहा या ठिकाणी वय 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 दरम्यान तुमचा जन्म झालेला असा मित्रांनो. त्यानुसार तुमची त्या ठिकाणी एज कॅल्क्युलेशन होणार आहे. तर चयन प्रक्रिया पहा या ठिकाणी इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2026 सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी पहा तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे. पहिलं तुमची CBT म्हणजे CE ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. दुसरं फिजिकल फिटनेस रॅली होणार आहे. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. अंतिम मेरिट लिस्ट आधारित ऑन परफॉर्मन्स आणि एलिजिबिलिटी या ठिकाणी तुमची टेस्ट होणार आहे मित्रांनो. तर महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी पहा ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट म्हणजे 13 फेब्रुवारीपासून अर्ज चालू झाला आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन लास्ट डेट 1 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन एक्झाम तुमची 1 जून ते 15 जूनपर्यंत तुमची तो एक्झाम होणार आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा अर्ज कसा करायचा आहे. तर आयुक्त उमेदवारांनी इंडियन आर्मी रिक्रुटमेंट पोर्टलवर जाऊन अग्निवीर रिक्रुटमेंट 2026 लिंक शोधा, न्यू रजिस्ट्रेशन करा, आवश्यक माहिती भरा, पर्सनल एज्युकेशन कॉन्टॅक्ट डॉक्युमेंट्स अपलोड करा, फोटो सिग्नेचर मार्कशीट अपलोड करायचं आहे आणि आवश्यक ॲप्लिकेशन फी भरून फॉर्म सबमिट करा. प्रिंटआउट आपल्याकडे एक ठेवा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी पहा PDF जाहिरात या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं PDF जाहिरात. तर तुम्हाला ॲड्रेसचं ठिकाण वगैरे जर माहिती असेल या ठिकाणी पहा पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, मुंबई जे 1 2 3 1 2 3 4. तर या प्रकारे पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, मुंबई हे जे PDF जाहिरात दिलेले आहे मित्रांनो, हे प्रत्येक पुणे जिल्ह्यावाईज भरती आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याची PDF जाहिरातची फाईल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बी दिलेली आहे. पुणेची दिलेली आहे, संभाजीनगरची दिलेली आहे, कोल्हापूरची दिलेली आहे, नागपूरची दिलेली आहे, मुंबईची दिलेली आहे. इत्यादी PDF फाईल आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून पूर्णपणे अगोदर PDF जाहिरात वाचा, मगच तुम्ही हा फॉर्म भरा मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज, तर ऑनलाईन अर्जाची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. अगोदर PDF जाहिरात वाचा मित्रांनो. PDF जाहिरात वाचून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2026 एक मोठी अग्निवीर भरती आहे. तर गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, ज्यात 25,000 वॅकेन्सी आहेत, विविध पदांसाठी आहेत.
हे युवासाठी देश सेवा करणे आणि इंडियन आर्मीमध्ये सैनिक म्हणून करिअर बनण्याची एक उत्तम संधी आहे. तर एलिजिबिलिटी या ठिकाणी उमेदवारांची 13 फेब्रुवारी तर 1 एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता मित्रांनो. तर अशाच नवीन भरती तुम्हाला माहिती अपडेट हवी असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.